12 फेब्रुवारी 2026 रोजीचा तो दिवस होता. बार्शी कोर्टाच्या परिसरात लोक जमायला सुरुवात झाली होती. काही नातेवाईक साक्षीदाराच्या बाजूने होते, तर काही नातेवाईक हे आरोपीच्या बाजूने होते. कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात होण्याअगोदर आरोपीला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. काही वेळातच न्यायाधीशही त्या कोर्टात हजर झाले. समोर आरोपी आणि साक्षीदारांची बाजू मांडण्यासाठी वकील तयारच होते. काही वेळातच कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात झाली. आरोपीच्या बाजूने वकिलांनी बाजू मांडून त्यांचं म्हणणं पटवून देण्याचा प्रयत्न केला, तर दुसऱ्या बाजूने फिर्यादीने तेवढीच बाजू भक्कमपणे मांडली. न्यायाधीश दोन्ही वकिलांची बाजू ऐकून घेत होते. आता निकाल काय लागणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या होत्या. प्रत्यक्षात आरोपीच्या तर डोळ्यात पाणी येऊ लागलं होतं. आपण केलेला गुन्हा अतिशय भयंकर स्वरूपाचा आहे हे जेव्हा कोर्टात शिक्षा सुनावणीची वेळ आली त्यावेळेस ते लक्षात येऊ लागलं होतं. याची जाणीव आता आरोपीला चांगली होऊ लागली होती. न्यायाधीश साहेब काय शिक्षा सुनावतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना न्यायाधीशांनी दोन्ही वकिलांच्या युक्तिवादाचा थोडा विचार केला. सर्व पुरावे पाहिले आणि ज्या क्षणाची सर्वांना प्रतीक्षा होती ती अखेर संपली होती. कारण न्यायाधीशांनी आरोपीकडे पाहिलं, साक्षीदारांकडे पाहिलं आणि ज्या भयंकर पद्धतीने घटना घडविण्यात आली होती त्याचंही निरीक्षण केलं. आरोपीने केलेल्या गुन्ह्याचं स्वरूप लक्षात घेऊन आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. आरोपीच्या कानावर ज्यावेळेस न्यायाधीशांचे शब्द पडले, चक्कर येऊन पडावी अशा प्रकारची अवस्था त्या आरोपी महिलेची झाली होती. आणि केलेल्या गुन्ह्याची एक एक क्षण तिच्या डोळ्यासमोरून जात होता. हंबरडा फोडून त्याच ठिकाणी ती रडू लागली होती. कारण पर्याय तर नव्हता. न्यायाधीशांनी शिक्षा सुनावली होती. कारण आता उरलेलं सर्व आयुष्य हे आता काळ्या कोठडीत काढावं लागणार होतं. मित्रांनो, ही घटना जर आपण ऐकली तर आपल्याही अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही. कारण ही घटना अतिशय गंभीर स्वरूपाची आहे. कारण त्याचं कारण जर आपण जाणून घेतलं तर तुम्ही देखील म्हणताल, अरे एवढ्या छोट्या कारणामुळे आयुष्य बर्बाद केलं. जाणून घेऊ की या प्रकरणात नेमकं काय घडलं होतं. मित्रांनो, यासाठी आपल्याला जावं लागेल सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात येणाऱ्या अंजनगाव उमाटे गावात. या गावात राहणारं पाडुळे कुटुंब. घरात 2 भाऊ, एक किरण आणि दुसरा शंकर. आईवडील असा त्यांचा भरलेला संसार होता. शंकर पाडुळे याचे काही वर्षापूर्वी गीता नावाच्या तरुणीबरोबर लग्न झालेलं होतं. दोघांचा संसारही अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू झालेला होता. घर अतिशय आनंदाने न्हाऊन निघत होतं. घरातील सर्व सदस्य हे शेती करत होते. शेतीतून येणारं धान्य, माल त्याच्याहून सर्व उदरनिर्वाह घरात चालत होता. पण घरात किरण नावाचा एक तरुण अजूनही बिना लग्नाचा होता. त्यासाठी मुलगी पाहण्याचं काम सुरू झालेलं होतं. असा निरोप मिळाला की बार्शी तालुक्यातील मालवंडी येथे एक तरुणी आहे. तिचं नाव उज्ज्वला. निरोप पाडुळे यांच्या कुटुंबावर पोहोचला आणि तात्काळ किरण हा उज्ज्वलाला पाहण्यासाठी त्या गावात पोहोचला. किरण याने उज्ज्वलाला पाहताच त्या ठिकाणी त्यांनी पसंत केलं. सर्व काही बोलाचाली झाली आणि 29 नोव्हेंबर 2022 रोजी उज्ज्वलाचा विवाह किरण याच्याबरोबर पार पडला. नव्याचे 9 दिवस उज्ज्वलाला झाले होते. घरात मान सन्मान सुरू झालेला होता. नवीन सून आलेली असल्यामुळं गावातही त्या सुनेची चर्चा होऊ लागली होती. शेवटी घरात 2 जावा असतील आणि आलेल्या सुनेचं जर कौतुक होत असेल तर पहिल्या सुनेला आवडत नाही. तरी देखील मनावर दगड ठेवून जाऊबाईचं कौतुक गीता सहन करत होती. काळ जसा जसा पुढे जाऊ लागला होता तसा किरण आणि उज्ज्वलांच्या लग्नाला 2 महिन्यांचा कालावधी झाला होता. ज्या पद्धतीनं उज्ज्वलाच्या अंगावर सोनं होतं त्याकडे गीताची नजर होती. पण शेवटी एकाच घरात असल्यामुळं कमी जास्तपणा होत असतो हे देखील दोघी मान्य करत होत्या. किरकोळ कारण होत असतात. गीता आणि उज्ज्वला यांचे खटके देखील घरात सुरू झालेले होते. सर्व एकत्र असत्यात, भांडणं करत होत्या. मात्र सर्वांसमोर त्या आनंदाने राहत होत्या. गीताच्या मनात ज्या पद्धतीची कपटी भावना होती ती काही तिच्या मनातून जात नव्हती. एक दिवस असाच आला. उज्ज्वला म्हणली की मी माहेरी जाऊन येते. माहेरी जाण्यासाठी तिच्या अंगावर जेवढे काय दागदागिने होते तिने ते कपाटात ठेवून दिले
आणि कपाटात ठेवल्यानंतर ती माहेरी गेली. माहेरी गेल्यानंतर त्या ठिकाणी ती आठवडाभर माळवंडी गावात राहिली आणि त्यानंतर ती पुन्हा परत आपल्या अंजनगाव या ठिकाणी पोहोचली. अंजनगाव या ठिकाणी आल्यानंतर तिने दुसऱ्या दिवशी दागिने घालण्यासाठी कपाट उघडलं. तेव्हा तिला धक्का बसला, कारण त्या कपाटात जेवढे काही दागिने ठेवले होते त्या कपाटात एकही दागिना शिल्लक राहिलेला नव्हता. त्यामुळे तिने जवळ असलेल्या गीताला विचारलं की कपाटात ठेवलेले दागिने घेतले का. उज्ज्वलाने फक्त तेवढंच विचारलं होतं. मात्र गीतानं अख्खं घर डोक्यावर घेतलं. नवीन घरात आली आणि माझ्यावर चोरीचा आरोप लावतेस का, असे म्हणून दोघींमध्ये वाद सुरू झाला होता. घरात सासू होती, सासरे होते. त्यांनी दोघींनाही शांत बसण्यास सांगितलं, पण दागिन्याचा प्रश्न काही सुटला नाही. त्यानंतर 3-4 दिवस उलटून गेले. 2 फेब्रुवारी 2023चा तो दिवस होता. उज्ज्वला आणि गीता या दोघीच घरी होत्या. घरातील सर्वजण हे शेतात पोहोचलेले होते. काही वेळानंतर गीता देखील शेतात काम करण्यासाठी जाणार होती. मात्र उज्ज्वला ही घरात असताना तिने पाहिलं होतं. आता मात्र गीताच्या मनातील कपटी भावना आता उफाळून आली होती. मी घरात मोठी असताना उज्ज्वलाने माझ्यावर चोरीचा आरोप कसा काय केला. आता उज्ज्वलाला घरातच संपवते असं म्हणून ती उज्ज्वलाजवळ गेली. उज्ज्वलाजवळ गेल्यानंतर तिने उज्ज्वलाला खाली पाडलं आणि तिचा गळा दाबून त्याच ठिकाणी तिला संपवून टाकलं. उज्ज्वला हिला थोडी सुद्धा हालचाल करता नाही आली. त्यामुळे त्या ठिकाणी तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर गीताने खूप मोठं षडयंत्र केलं. पुरावा नष्ट करण्यासाठी उज्ज्वलाचा मृतदेह घरातच पेटवून दिला आणि घराच्या पाठीमागे जो दरवाजा होता त्या दरवाजाने ती शेतात पोहोचली. शेतात जाऊन एक 15 मिनिटं झाली असतील की गावातील निरोप आला की तुमच्या घराला आग लागली आहे. तेव्हा शेतात असलेले सर्वजण घराच्या दिशेने धावले. आतमध्ये उज्ज्वला होती हे सर्वांना माहिती होतं, पण आग एवढी भयंकर स्वरूपाची लागली होती की उज्ज्वला त्यामध्ये जळून खाक झाली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता तात्काळ पोलिसांना बोलवण्यात आलं, फोन करण्यात आला. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेतलं आणि तात्काळ घटनास्थळ गाठलं. उज्ज्वलाचा मृतदेह पीएमसाठी पाठवण्यात आला होता. मात्र उज्ज्वलाच्या घरी जेव्हा ही वार्ता कळाली तेव्हा 2 महिन्यापूर्वीच अतिशय थाटामाटात उज्ज्वलाचं लग्न करण्यात आलं होतं. मात्र तिच्या जावेनेच काहीतरी कुटाणा केला असेल अशा प्रकारची शंका माहेरच्यांनी घेतली. जी शंका माहेरच्यांनी घेतली होती तोच धागा पोलिसांनी पकडला आणि उज्ज्वलाची जी जाऊ होती गीता तिला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर तिच्याकडे विचारपूस करायला सुरुवात केली. मात्र सुरुवातीला तिने सर्व उत्तरे देताना टाळाटाळ करायला सुरुवात केली. वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं देऊ लागली. मात्र तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्यामबुवा यांनी सर्व तपास अतिशय चांगल्या पद्धतीने लावला. आरोपीविरुद्ध सर्व पुरावे गोळा केले आणि ते बार्शी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं. परिस्थितीजन्य पुरावे सरकारी वकील दिनेश देशमुख यांनी युक्तिवाद मांडला होता. उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे दाखले दिले होते. संपूर्ण बाबीचा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश PD सुभेदार यांनी अवलोकन करून आरोपीस खून व पुरावा नष्ट केल्याच्या प्रकरणात दोषी ठरवून जन्मठेप व 5,000 रुपये दंड ठोठावण्यात आला. सदर दंड न भरल्यास 6 महिने कारावास तसेच अन्य कलमान्वये 3 वर्षे शिक्षा व 2,000 रुपये दंड आणि तो जर दंड भरला नाही तर 1 महिना कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली. आता ही जन्मठेपीची शिक्षा मरेपर्यंत सुनावण्यात आलेली होती. कारण किरकोळ होतं. आपल्या धाकट्या सुनेला संपवलेलं होतं. पण आपण काय करतो, आपणच याच्यामध्ये अडकतोय हे त्या गीताच्या लक्षात आलं नाही. मात्र जेव्हा शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा गीता ही कोर्टात ढसाढसा रडू लागली. मित्रांनो, ही घटना सांगण्याच्या पाठीमागे आपल्याला कोणालाही बदनाम करायचं नाही अथवा कोणालाही परेशान करायचं नाही. पण ज्या प्रकारे गुन्हेगारी वाढत आहे त्याला कुठेतरी आळा बसावा हाच हेतू ही घटना सांगण्याच्या पाठीमागे आहे. तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.